हाय फ्रेंड्स, आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे, ज्याचं नाव आहे मॉम अँड मी. तर आजचा व्हिडिओ आहे खास माझ्या कानातल्यांच्या कलेक्शनचा. तर मी आज तुम्हाला माझ्या कानातल्यांचं कलेक्शन दाखवणार आहे. तर चला मग, आणि तुम्हाला कुठले कानातले आवडतात ते मला सांगा बरं का. तर हे आहेत कानातले गोल्डनमध्ये, अशा पद्धतीने. याच्यावर खूप छान अशी बारीक डिझाईन आहे आणि कलरचा मीना पण भरलेला आहे. खूप छान असे आहे आणि घातल्यावरही साडीवर खूपच छान वाटतात हे कानातले. हे बघा, तर खूप छान आहे हे कानातले. तर आता हे आहेत दुसरे कानातले माझे. मोती पण आहे याच्यामध्ये, मोतीचे म्हणता येतील. हे सुद्धा कानातले अशा पद्धतीने खूप छान आहेत हे कानातले पण. तर हे कानातले सुद्धा साडीवर खूप छान वाटतात. खूप सुंदर वाटतात ते, आणि हालताना तर खूप छान वाटतात. आपण जेव्हा कानात घालतो ना आणि ते हालतात तर तेव्हा खरंच खूपच छान वाटत असतात ते कानातले. आणि अगदी हलके आहेत, आपल्याला असं वाटतही नाही कानातले घातले म्हणून. खूप छान कानातले, माझे आवडते कानातले. दुसरे कानातले सुद्धा गोल्डनचेच आहेत. तर हे पण साडीवर खूप छान असे वाटतात. अशा पद्धतीने सोन्याच्या कानातल्यांसारखीच यांची सेम डिझाईन आहे. तर खूप छान आहेत हे कानातले सुद्धा. यांची डिझाईन पण बारीक, अगदी कदाचित व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसत नाही. तर हे बघा, खूप छान असे कानातले आहेत. तर हे सुद्धा घातल्यावर खूप छान असे वाटतात. लग्नामध्ये साडीवर वगैरे घालायला हे सुद्धा खूप छान आहेत हे कानातले सुद्धा, खूप मस्त. तर हे आहेत रिंग. हे रिंग जे असतात ना, तर हे ड्रेसवर खूप छान वाटतात. तर खूप मस्त आहेत हे सुद्धा कानातले. घातले गेले पाहिजे, कारण रिंग घालायला थोडं हेच होतं. तर अशा पद्धतीने ड्रेसवर खूप छान वाटतात. मी पूर्ण अडकवलेले नाही, फक्त एक जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी मी असे घालून दाखवते. हे बघा, तर ते पूर्ण लावल्यानंतर खूप छान असे लुक येतं त्यांचं. आणि हे आहेत, मला खूप आवडतात हे कानातले. हे कानातल्यांची खासियत एक आहे खूप छान, की हे आपण ड्रेसवरही घालू शकतो आणि साडीवर सुद्धा. तर हे खूपच छान असे कानातले आहेत. हे बघा, आपल्याला दोघंही याच्यावर घालता येतील असे आहेत हे कानातले. तर त्याच्यामुळे मला हे कानातले खूप आवडतात. माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये आहेतच हे कानातले. साडी आणि ड्रेस दोघांसाठीही खूप छान आहे, त्याच्यामुळे मला हे कानातले आवडतात. गोल्डनमध्येच आहेत हे, आणि हालतात इतके छान. आणि मला खरं म्हणजे असे हलणारे कानातले खूप आवडतात, मस्त वाटतं आहे ना. तर मी आता दाखवते तुम्हाला हे खड्यांचे कानातले. तर हे आहेत अमेरिकन डायमंड. तर व्हिडिओमध्ये एवढे काही चमकत नाही, पण अगदी जेव्हा प्रत्यक्ष बघतो ना, तर तेव्हा ते खूपच छान असे चमकत असतात. खूप मस्त लुक येतं याचं. हे यांचं एक विशेष आहे की हे साडी आणि ड्रेस दोघांवरही खूप छान वाटतात. थोडे महाग असतात ते, पण मस्त असतात ते. आणि लेडीज म्हटलं की कुठेही गेले, ड्रेस साडी कशावर का असे ना, वेगवेगळे कानातले पाहिजे असतात. तेच कानातले त्यांना नकोच असतात, थोडं काहीतरी वेगळं पाहिजे असतं, आहे की नाही. तर हे बघा, हे खूप मस्त असे कानातले आहेत आणि अर्थातच हलणारे पण आहेत. खूप सुंदर लुक आहे या कानातल्यांचं. खूप छान आहेत हे कानातले. तर हे सुद्धा अमेरिकन डायमंडच आहेत, आणि हे सुद्धा ड्रेस किंवा साडी दोघांवरही आपण वापरू शकतो असे हे कानातले सुद्धा खूप सुंदर असे कानातले आहेत. हे बघा, अशा पद्धतीने. आणि यांना खाली अशी मीना भरलेले वेगवेगळ्या कलरमध्ये. आधीचे कानातले आणि हे जवळजवळ सारखेच आहेत, फक्त चेंज असा आहे की ते थोडे मोठे आणि छोटे, आणि याला मीना आहे म्हणून.
तर हे बघा, हे पण असेच आहेत हलणारे. हे सुद्धा आपण साडी किंवा ड्रेसवर घालू शकतो. आणि अर्थात मला हे कानातले खरं म्हणजे खूपच आवडतात. खूप मस्त कानातले, माझ्या सगळ्या आवडतेच कानातले मी तुम्हाला दाखवते. लेडीजकडे तर तसे भरपूर कानातले असतात, पण त्यातही त्यांचे फेवरेट असे कानातले असतात. आणि हे माझे सगळ्यात फेवरेट कानातलेच मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, हे आहेत येल्लो डायमंडमध्ये. आपल्याकडे जेव्हा हळदीचं फंक्शन वगैरे असतं ना, तेव्हा हे कानातले मी वापरते. जेव्हा पण हळदीच्या कार्यक्रमाला जाते तेव्हा हळदीची साडी किंवा येल्लो ड्रेसवर हे कानातले खूपच इम्प्रेसिव्ह आहे. इतके छान वाटतात ना त्या साडीवर. अगदी म्हणजे हळदीचा कार्यक्रम शक्यतोवर संध्याकाळी किंवा रात्रीचाच असतो, आणि ते येल्लो साडी आणि येल्लो कानातले तर खरंच खूप मस्त वाटतात. मला खूप आवडतात हे कानातले. तर हे बघा, हे मी येल्लो कानातले घातलेले आहेत. आता तुम्ही बघू शकता किती छान वाटतात ते कानातले. मला खरं म्हणजे खूपच आवडतात ते कानातले, म्हणूनच मी घातले. तर ह्याच पद्धतीचे एक कानातले माझ्याकडे, म्हणजे हा येल्लो आहे आणि हा आहे डायमंड, व्हाईट डायमंड आहेत याच्यामध्ये 3 प्रकारचे. हा पण तसंच आहे. हा सुद्धा खूप छान वाटतो बघा. हा येल्लो जरा जास्त छान वाटतो, आणि व्हाईटही छानच वाटतो. कारण व्हाईट कसं आपले जेव्हा खड्याचे कानातले वगैरे, डायमंडचे कानातले आपण ज्वेलरी डायमंडची किंवा नेकलेस वगैरे जेव्हा आपण घालतो, तर तेव्हा असे काहीतरी पाहिजे असतात डायमंडमध्ये, व्हाईट डायमंड. तर तेव्हा हे छान वाटतात त्याच्याबरोबर. पण खूप छानच आहेत. जवळजवळ अशामध्ये भरपूर आहेत माझे, जे आहेत माझी बरीच ज्वेलरी पण आहे ना, तर ती जवळजवळ अशी हलणारीच आहे. तर तुम्ही बघू शकता माझ्या ह्या सगळ्या अशा ज्वेलरी ज्या आहेत लांबवाल्या, मला तर त्या खूपच आवडतातच. आणि जेव्हा पण मी मार्केटला जाते ना ज्वेलरी घ्यायला, तर आधी असे जेव्हा जिथे पण कानातले दिसले की ते मला ॲट्रॅक्टिव्ह करतात आपोआप. ते जसे ते कानातले म्हणतात, घे मला घे, असे मला हे कानातले खरंच खूप आवडतात. तुम्ही सगळे माझे कानातले असे हलणारे लांब असेच बघितलेच असतील. माझ्या जवळजवळ बऱ्याच व्हिडिओमध्ये असेच कानातले आहेत. मला हे खूपच आवडतात, मस्त वाटतात ते, छान वाटतात. हे सुद्धा डायमंडचेच आहेत. डायमंडची जेव्हा आपण ज्वेलरी वापरतो तर तेव्हा आपल्याला हे असे कानातले पाहिजेच असतात. नसले की असं वाटतं अरे आपल्याकडे एक पण डायमंड नाही. आणि हे डायमंडचे तर घेतले जातातच, पण बऱ्याच वेळेस त्यांचे जर एखादी जरी डायमंड पडला ना तर सगळा मूड ऑफ होतो. हा बाय चान्स जर तो डायमंड सापडला ना तर मी त्याला परत चिपकून घेते, म्हणजे मग मला बरं वाटतं. पण मग नाही सापडला तर गेले ते कानातले कामातून, आहे ना. हे बघा, ही पण छान आहे. तर डायमंडचेच ज्वेलरी आहे. तर ही बघा, ही पण एक डायमंडमध्येच आहेत, चौकणमध्ये. तर याला पण बारीक अमेरिकन डायमंडच आहेत, बारीक बारीक आहेत ते डायमंड. आता व्हिडिओमध्ये व्यवस्थित क्लिअर दिसत नाही, पण खूप छान वाटतात हे सुद्धा. असे घातले की डार्क साडी किंवा ड्रेस असला ना तर हे डायमंड खरंच खूप छान वाटतात, चमकतात ते, तर मस्त वाटतात ते. तर अशा पद्धतीने मन किंवा गोल्डन हे कानातले भरपूर होतात आपल्याकडे. आणि आपण जेव्हा आपण साडी ड्रेस घालतो तर तेव्हा असं वाटतात की आपल्याकडे काहीतरी मॅचिंग पण पाहिजे. आपली साडीचा कलर जर ब्ल्यू, रेड, कुठलाही असला, येल्लो वगैरे, तर मग असं वाटतं की ते आपल्याला मॅचिंग वगैरे पाहिजे. तर मग मॅचिंग जर पाहिजे असलं तर आपण घेतो. मी सुद्धा ह्या ड्रेससाठी हे कानातले मॅचिंग घेतले होते, पण जास्त करून वापरले गेलेच नाही ते, कारण बऱ्याच वेळेस लांब कानातलेच घातले जातात माझ्याकडून. आणि कलरचे जे असतात ना तर ते असेच पडलेले. खरं पाहायला गेलं तर खूप छान वाटतात ते, लुक पण खूप मस्त वाटतं आहे बघा. छान तर वाटतं आहे, पण तरीसुद्धा जास्त घातलीच जात नाही कलरमध्ये. मस्त आहे. ह्या कानातल्यांची खूप फॅशन आली होती, तर मग सगळ्यांकडे बघितले ना तर मलाही असं वाटलं की अरे ही कानातले मी कधी घेऊ मग. आणि मग मी लगेच गेली मार्केटला आणि हे कानातले आणले. आणि मग हे कानातले मी आणले. खूप छान आहे ते कानातले.
हे खरं म्हणजे फक्त ड्रेसवरच छान वाटतात, साडीवर बिलकुल चांगले वाटत नाही. आणि तो पण ड्रेस आपला मॅचिंग असला पाहिजे याला, आणि नाहीतर मग खूप डार्क ड्रेस पाहिजे, कारण लाईटला डार्क कॉम्बिनेशन असं छान वाटतं. तर मस्त आहे. कानातले सुद्धा खूप छान वाटतात जेव्हा पुन्हा असं आपण त्याच पद्धतीचं लुक करतो ना, तर तेव्हा ते कानातले खूप मस्त वाटतात. तर हे झाले फॅन्सी कानातले. आणि ह्या फॅन्सीच्याच पद्धतीचा अजून एक मी तुम्हाला दाखवते. हे कानातले तर हे मी एका ड्रेसवर घेतले होते. खूप छान ड्रेस आहे तो, म्हणजे गोल्डन पण म्हणता नाही येणार, अगदी वेगळाच कलरचा सेम असाच ड्रेस आहे, खूप वेगळाच आहे, खूप सुंदर आहे तो ड्रेस. मग खास त्याच्यासाठी हे घेतले होते कानातले. तर अगदी परफेक्ट आले आणि त्या ड्रेसवर हे कानातले की सुपर दिसत होते की बस, खूप मस्त आहे ते कानातले, चमकता पण. त्यांची शेड बहुतेक व्हिडिओमध्ये दिसत नाही, पण प्रत्यक्ष त्यांची शेड खूप सुंदर शेड आहे त्यांची, बघा खूप मस्त वाटतं आहे ते. हे पण कानातले आहेत माझ्या नेकलेसवरचे, म्हणजे ड्रेसवरच घेतला होता हा, ड्रेससाठी हा सेट घेतला होता मी. हे पण फॅन्सीच आहेत. आणि हे सुद्धा खड्याचेच डायमंड, आणि खाली एक मोती लावलेला. हे सुद्धा ड्रेसवर खूप छान असे वाटतात, मस्त आहेत हे पण कानातले. आणि डायमंडमध्ये हा एक प्रकार आहे, हा खूप छान आहे. हा जेव्हा पूर्ण आपण असं ड्रेसवर घालतो ना, खूप छान वाटतं. हे बघा, ही फॅशन खूपच आधी पण आलेली, खूप म्हणजे खूप जुनी पण आहे, आणि आता परत ही फॅशन आली. तर खूप मस्त वाटतात ते कानातले, मला खरंच खूप आवडतात. जेव्हा ते घालतो ना तर खूप मस्त वाटतात ते कानातले, सुपर आहे अगदी मस्त. फक्त एकच असतं की यांचे डायमंड पडायला नको, याचंच टेन्शन असतं. तर खूप मस्त आहे हे पण, मला खूप आवडतात हे कानातले. आणि डायमंडमध्येच अजून एक दाखवते मी, आणि हे सुद्धा खरंच खूप मस्त आहे. हे बघा, हे अशा पद्धतीने डायमंड आहे याला. तर हे पण पूर्ण असे गोल राऊंड येतात आपल्या कानाला, तर खूप छान वाटतात हे सुद्धा. हे बघा, अशा पद्धतीने डायमंड आहे, खूप मस्त आहे हे सुद्धा, छान आहे हे कानातले. डायमंडच भरपूर भरले, आणि बऱ्याच डायमंड खराब पण झाले माझे, कारण 1-2 डायमंड जरी पडला ना तरी मग सगळी मजा चालली जाते त्या कानातल्यांची. आणि हे सुद्धा आहे फॅन्सीमध्येच आहे. हे कानातले, हा नेकलेस म्हणजे हा पूर्ण सेटच मला गिफ्ट म्हणजे. तर आम्ही महिला मंडळमध्ये खूप छान असे गेम झाले होते, आणि त्या गेममध्ये मी जिंकली होती. तेव्हा मला हा पूर्ण सेटच मिळाला होता, कानातले, ब्रेसलेट आणि नेकलेसचा असा पूर्ण हा सेटच होता. त्यातला ब्रेसलेट डेली यूज करून ते खराब झालं, पण नेकलेस आहे. जेव्हा माझं नेकलेस कलेक्शन मी दाखवेल तेव्हा मी पूर्ण हा सेट तुम्हाला दाखवेल. तर त्याचं नेकलेसही खूप सुंदर आहे, आणि जेव्हा आपण एखाद्या ड्रेसवर घालतो ना तर ते खूप मस्त वाटतात. आणि विशेष म्हणजे मल्टी कलर असल्यामुळे कुठल्याही साडीवर म्हणा की कुठल्याही ड्रेसवर म्हणा, हे खूप छान वाटतात, मॅचिंग येतात, कुठल्याही साडीवर छान वाटतात ते. आपल्याकडे असे छोटे छोटे भरपूर असे कानातले असतातच की ते भरपूर पडलेले असतात, ड्रेसवर म्हणा, साडीवर म्हणा, किंवा डेली यूजला पण आपण यूज करू शकतो असे. आता हे गोल्डन कलरचे आहेत, आणि हे ग्रे कलरचे, आणि फुलांमध्ये खूप सुंदर आहे हे ग्रे कलरचे. मी डेली यूजला हे सुद्धा वापरते, आणि गोल्डनसुद्धा हे डेलीसाठी मी यूज करते. तर असे भरपूर छोटे छोटे आहेतच, असे आपण छोटे यूज करतो. हे आहेत पिंक कलरमध्ये, तर डेलीला यूज करते मी, डेली यूजसाठीच आहेत हे माझे सगळे कानातले जे आहेत ते. तर हे सगळे जे छोटे कानातले आहेत हे डेली यूजचेच आहेत, भरपूर आहेत ते पण. पुन्हा म्हणजे भरलेलंच असतं आपलं हे सगळं असं. तर खूप छान आहे ते कानातले.